नमस्कार. इटर्नल मराठीच्या या भागात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. 12 ऑक्टोबर आपल्या लाडक्या शांता शेळके यांचा जन्मदिवस. शांताबाई म्हणजे आपल्यासाठी साक्षात सरस्वतीचं रूपच, नाही का? त्यांच्या कविता, गीतं, स्फुटलेखन, कथा, कादंबऱ्या या सगळ्याची जादू आपल्यावर आहे. त्यांच्या साहित्यातला एक महत्त्वाचा पैलू म्हणजे अनुवाद. गद्य आणि पद्य अशा दोन्हींचे विपुल अनुवाद त्यांनी केले. मग कधी संस्कृत सुभाषितांचा किंवा कालिदासाच्या मेघदूताचा अनुवाद असेल, किंवा कधी चौघीजणीसारखी अनुवादित कादंबरी असेल. लुईसा मे अल्कॉट हिच्या लिटिल वुमन आणि गुड वाईव्स या 2 कादंबऱ्यांचा हा अनुवाद आहे. मराठी कादंबऱ्यांची जर मस्ट रीड अशी यादी केली तर त्यात चौघीजणी हमखास असेल. इतकी सुंदर कादंबरी आहे ती. शिवाय अनेकांना आठवतही असेल, शांताबाईंचं अतिशय गाजलेलं सदर वृत्तपत्रात प्रसिद्ध होत असे, आणि ते म्हणजे गाजलेले विदेशी चित्रपट. विदेशी चित्रपटांची ओळख करून देणारं असं हे सदर होतं. मला जेव्हा पहिल्यांदा हे वाचण्यात आलं ना, तेव्हा इतकी गंमत वाटली की कायम डोक्यावरून घेतलेला साडीचा पदर, मोठं कुंकू, ही जी त्यांची आपल्याला अतिशय परिचयाची अशी छबी आहे, त्या मुंबईच्या इरॉस थिएटरमध्ये बसून इंग्रजी चित्रपट पाहत आहेत, हे दृश्य जर डोळ्यासमोर आणायचा प्रयत्न जरी केला ना तर मजेशीर वाटतं ना. पण मग त्या किती विविध प्रकारचं साहित्य वाचायच्या, वेगवेगळ्या भाषांमधली गाणी ऐकायच्या, हे कळल्यावर थक्क व्हायला झालं. त्यातच एक अप्रतिम पुस्तक समोर आलं. त्रिवेणी. 2 नावं एकत्र दिसली, गुलजार आणि शांता शेळके. आता पुढे काही बोलण्याची गरज आहे का? कवितेचे हे 2 जादूगार एकत्र येऊन त्यांनी ही त्रिवेणी नावाची काय जादू तयार केली ते आधी बघूया. सुरुवात करूया त्रिवेणी म्हणजे काय इथूनच. कारण हा काव्याचा एक अभिनव प्रकार आहे जो गुलजारांच्या प्रतिभेतून जन्माला आला आहे. आणि याविषयी स्वतः गुलजार म्हणतात, या रचनेला मी त्रिवेणी नाव दिलं ते एवढ्याचसाठी की इथे पहिल्या 2 कविता पंक्तींचाच गंगा यमुनेप्रमाणे संगम होतो आणि एक संपूर्ण कविता इथे तयार होते. पण या 2 प्रवाहांखालून आणखी एक नदी वाहते, तिचं नाव आहे सरस्वती. पण ती गुप्त आहे, डोळ्यांना दिसत नाही. त्रिवेणीचं कामही सरस्वती दाखवून देणं आहे. सरस्वती म्हणजे 3री कविता पंक्ती. ती पंक्ती पहिल्या 2 पंक्तींमध्येच कुठेतरी लपली आहे, अंतर्भूत झाली आहे. आता म्हणजे नेमकं काय, तर एक उदाहरणच बघूया. जमी भी उसकी जमी के नेमते उसकी, जमी भी उसकी जमी के नेमते उसकी, ये सब उसी का है घर भी घर के बंदे भी. आणि 3री ओळ, खुदा से कहिए कभी वो भी अपने घर आए. बघा, या 3ऱ्या ओळीतील सरस्वतीकडे बघा. त्या 3ऱ्या ओळीने आधीच्या ओळींना एक वेगळाच अर्थ दिला ना, एक नाट्यपूर्ण कलाटणी दिली. आता हाच भाव शांताबाई मराठीत कसा आणतात पाहूया. ही जमीन त्याची, इथले हे ऐश्वर्य सारे सारे त्याचे. ही जमीन त्याची, इथले हे ऐश्वर्य सारे सारे त्याचे. हे घर आणि इथली माणसेही. सांगा ईश्वराला, कधीही यावे त्याने आपल्या या घरात. अशाच आणखी काही त्रिवेणी पाहूया. उडून जाताना पाखराने फक्त इतकेच पाहिले, उडून जाताना पाखराने फक्त इतकेच पाहिले, कितीतरी वेळ फांदी हात हलवत होती. निरोप घेण्यासाठी की पुन्हा बोलवण्यासाठी. पुढे बघूया. अशा बेलगाम उसळत आहेत हृदयातल्या आकांक्षा, अशा बेलगाम उसळत आहेत हृदयातल्या आकांक्षा, जसे मेक्सिकन चित्रपटात घोडे बेफाम दौडणारे. या साऱ्या आकांक्षा तबेल्यात करताच येत नाहीत ठाणबंद. आणि आता ही पहा किती सुंदर आहे. कोणी दोस्त होते माझे असायचे सतत माझ्याबरोबर, कोणी दोस्त होते माझे असायचे सतत माझ्याबरोबर, आले कोणी घेऊन गेले त्यांना, पुन्हा आलेच नाहीत ते. फळीवरून काढलेल्या पुस्तकांची जागा पडली आहे रीती. आता ते दोस्त म्हणजे पुस्तकं हे कळल्यावर भारी वाटतं ना. हीच या त्रिवेणींची गंमत आहे. गुलजारांनी एक त्रिवेणी चक्क शांताबाईंवर लिहिली आहे. हा संग्रह प्रकाशित होईपर्यंत शांताबाई या जगात नव्हत्या. म्हणून ह्या त्रिवेणीच्या अर्पण पत्रिकेत गुलजार साहेब लिहितात, शांताबाई आप सरस्वती की तरह ही मिली. आता इथे देवी सरस्वती
असं रूप अपेक्षित आहे. शांताबाई आप सरस्वती की तरह ही मिली और सरस्वती की तरह ही गुम हो गई. आणि आता इथे सरस्वती नदी हे रूपक अपेक्षित आहे. शांताबाई आप सरस्वती की तरह ही मिली और सरस्वती की तरह ही गुम हो गई. ये त्रिवेणी आप ही को अर्पित कर रहा हूं. गुलजार. किती आपुलकीचे आणि किती समर्पक शब्द, नाही का? गुलजारांची एक मूळ कविता ऐकूया. ही त्रिवेणी नाही, ही संपूर्ण कविता आहे. मुझको भी तरकीब सिखा कोई यार जुला है, मुझको भी तरकीब सिखा कोई यार जुला है, अक्सर तुझको देखा है कि ताना बुनते जब कोई तागा टूट गया या खत्म हुआ, फिर से बांध के और सिरा कोई जोड़ के उसमें आगे बुनने लगते हो. तेरे इस ताने में लेकिन एक भी गांठ गिरह बुनतर की देख नहीं सकता है कोई. तेरे इस ताने में लेकिन एक भी गांठ गिरह बुनतर की देख नहीं सकता है कोई. मैंने तो एक बार बुना था एक रिश्ता, मैंने तो एक बार बुना था एक रिश्ता, लेकिन उसकी सारी गिरहें साफ नजर आती है मेरे यार जुला है. आणि आता शांताबाईंनी केलेला अनुवाद पाहूया. प्रिय विणकरा. मलाही तुझे कौशल्य शिकव प्रिय विणकरा. नेहमी तुला पाहिलं वस्त्र विणताना, जेव्हा एखादा धागा तुटतो किंवा संपतो तेव्हा दुसरा धागा त्यामध्ये गुंफून तू पुढे विणू लागतोस. तुझ्या या वस्त्रात पण एकही गाठ कोणाला दिसत नाही. तुझ्या या वस्त्रात पण एकही गाठ कोणाला दिसत नाही. मी तर फक्त एकदाच विणू पाहिलं होतं एका नात्याचं वस्त्र. मी तर फक्त एकदाच विणू पाहिलं होतं एका नात्याचं वस्त्र, पण त्याच्या साऱ्या गाठी स्पष्ट दिसत आहेत प्रिय विणकरा. ही दोन दिग्गज माणसं अगदी कमी काळासाठी एकत्र आली, पण किती छान काहीतरी घडलंय, नाही का? त्रिवेणी हे पुस्तक वाचलं नसेल तर नक्की वाचा. मुळात अनुवाद हा किती समृद्ध करणारा प्रांत आहे, वाचकाला आणि लेखकालाही. शांताबाई त्याविषयी लिहितात, कवीला अनुवाद हा रियाजासारखा आहे. ना घ देशपांडे यांच्याबद्दल मी असे ऐकले आहे की जेव्हा स्वतःला कविता सुचत नाही तेव्हा ते संस्कृतमधील श्लोकांचे अनुवाद करतात. भगवद्गीतेचा अनुवाद पुन्हा पुन्हा करतात. मला वाटते स्वतः काव्यरचना करणाऱ्या कवीची ती एक आंतरिक उत्कट गरज असावी. निदान माझी तरी आहे. खूप चांगली कविता वाचनात आली तर मी ती उत्साहाने मित्रमैत्रिणींना वाचून दाखवते. पण तेवढ्याने समाधान होत नाही. मला वाटते हे इतरांपर्यंतही पोहोचले पाहिजे. या हौसेतून अनेक परभाषातल्या कवितांचे मी अनुवाद केले. हे अनुवाद छापले गेले तर मग माझा आनंद मला असंख्य वाचकांबरोबर वाटून घेता आला असे वाटते. कवितेचा अनुवाद करताना स्वतःची ताकद आजमावून बघावी ही एक प्रेरणा असते. एखादी कविता वाचनात ती इतकी काळजाला जाऊन भिडते की हा आपलाच अनुभव आहे असे वाटू लागते. हे आपण का लिहिले नाही, या कवीच्या आधी हे आपल्याला का सुचले नाही अशी खंत मनात निर्माण होते. आणि मग तिचा अनुवाद करताना आपल्याच काही व्यक्तिगत गूढ भावनांचा उद्गार दिल्याचं समाधानही मिळते. कधी मूळच्या कवितेतले एखादे एक्सप्रेशन इतके काही त्या भाषेचे खास वळण घेऊन आलेले असते की मुळातल्या आशयाला धक्का न लावता ते तशाच नेमक्या मराठी बाजाने मराठीत आणणे हे एक कलात्मक आव्हान वाटू लागते. आणि ते आव्हान स्वीकारल्या वाचून राहवत नाही. मी जे अनेक काव्यानुवाद केले त्यामागे हे सगळे हेतू कमी जास्त प्रमाणात होते असे आज त्याकडे मागे वळून पाहताना मला जाणवते. त्या असंही म्हणतात की मी संस्कृत काव्याचे अनुवाद केले तसे इंग्रजी कवितांचेही, पण संस्कृतपेक्षा इंग्रजी कवितेचा अनुवाद मराठीत करणे अधिक सोपे आहे असे मला वाटते. आश्चर्य वाटलं ना? पण याचं कारणही त्या सांगतात. संस्कृतमध्ये समास असतात, त्यामुळे थोडक्यात खूप सांगितले जाते. मराठीत तशी रचना करता येत नाही. आणखी एक गोष्ट, संस्कृतातील स्त्रियांची अवयकवाचक विशेषणं तिथे खटकत नाहीत, पण मराठीत ती फार भडक, उत्तान, क्वचित अश्लीलही वाटतात. रंभोरू, सुस्तनी, नितंबिनी हे शब्द मूळच्या अर्थाने मराठीत आणून पाहावेत, म्हणजे ही अडचण कळेल. त्या मनाने इंग्रजी कवितांचे मराठीत अनुवाद करणे अधिक सोपे आहे असे मला वाटते. त्यांच्या एका मैत्रिणीने कोरस नावाचं एक सुंदर इंग्रजी पुस्तक वाढदिवसाची भेट म्हणून त्यांना दिलं.
कोरस हे एक पक्षी विषयक कवितांचं उत्कृष्ट संकलन आहे. कोरसमधल्या अनेक कविता त्यांनी अत्यंत आवडीने मराठीत अनुवादित केल्या. त्यात चिमण्यांवरची एक कविता होती. त्याविषयी त्या लिहितात, त्या कवितेच्या पहिल्या 2 ओळीच मला अत्यंत आवडल्या. त्या अशा: द व्ह्यू पॉइंट ऑफ अ स्पॅरो इज ॲरोगंट अँड नॅरो. इथे चिमण्यांच्या प्रतीकातून क्षुद्र सामान्य कुवतीच्या उर्मट आणि आत्मतृप्त माणसांचं मोठं सुंदर चित्र रेखाटलेलं आहे. मी या कवितेचे भाषांतर असे केले: चिमण्यांचा दृष्टिकोन असतो चिमणा, असतो उद्धट संकुचित भलता शहाणा. चिमण्यांचा दृष्टिकोन असतो चिमणा, असतो उद्धट संकुचित भलता शहाणा. चिमण्या असतात सतत स्वार्थी आणि आत्मरत. चिमण्या असतात सतत स्वार्थी आणि आत्मरत. आपल्या मोठेपणाविषयी शंकाच नसते त्यांना. स्वतः पुढे शहामृगही खुजाच वाटतो त्यांना. आणि चिमण्यांची पोरे अंड्यातूनच बाहेर येतानाच असतात गर्वाने फुगलेली. आपण चिमण्या आहोत या अहमभावाने आत्मतुष्ट तृप्त तरारलेली. चिमण्यांचा दृष्टिकोन असतो चिमणा, असतो उद्धट संकुचित भलताच शहाणा. असंच चीनी कवितांच्या इंग्रजी अनुवादाचं एक छोटं पुस्तक त्यांना भेट म्हणून मिळालं. पुस्तकात 60 कविता होत्या. त्या इतक्या सुंदर होत्या की त्या मराठीत आल्याच पाहिजेत असं त्यांना उत्कटतेने वाटलं आणि 2-3 दिवसातच त्या सर्व कवितांचे अनुवाद त्यांनी केले सुद्धा. त्यातली ही एक कविता: हरवलेली बासरी. दीर्घ रांगा धरून वनहंसी आकाश ओलांडून जात आहेत. मागे झाडांवरती त्यांची रिकामी घरटी पडली आहेत. शिशिराची जड बधिरता पर्वत रांगांवर साचून राहिली आहे. माझ्या बागेतल्या कारंजापाशी मला तुझी पाचूची बासरी सापडली, जी तू गेल्या वसंत ऋतूत हरवली होतीस. आपण किती शोधली, पण उंच वाढलेल्या गवताखाली आपल्या नजरेपासून ती लपून राहिली होती. पण आता गवत खुरटून गेलं आहे. तुझी बासरी सायंकालीन उन्हात चमकत आहे. आणि मी विचार करतो आहे आपल्या प्रीतीचा, जी आपल्या सावधपणाखाली इतके दिवस छपून राहिली. चीनी कवितांप्रमाणेच जपानी हायकूचेही त्यांनी पुष्कळ अनुवाद केले. त्याविषयी त्या लिहितात, जपानी हायकूंच्या इंग्रजी अनुवादांचे 4 संग्रह मला मुंबईला एका पुस्तकाच्या दुकानात मिळाले. मी ते हौसेने खरेदी केले आणि मला ते इतके आवडले की त्यातल्या हायकू मी लगेच मराठीत अनुवादित करण्यास सुरुवात सुद्धा केली. पण इथे माझ्या वृत्तीत मुरलेली मराठी रचना पद्धती आड आली. 3 ओळींच्या हायकूंचे मी 4-4 ओळीत अनुवाद केले. वेड भरविले कसले चंद्रा शेजाऱ्याच्या उरी, खुळा रात्रभर बसला होता वाजवीत बासरी. मृत निश्चल सावल्या तरुंच्या शिशिरत चांदणे झरे, एकच माझी छाया त्यातून जिवंतपणी वावरे. काही काळ मला हायकूंनी जवळजवळ पछाडलेलेच होते असे म्हटले तरी चालेल. पण नंतर मात्र मला वाटू लागले की मराठी वळणाच्या रचनेत हायकूचे खरे वैशिष्ट्य राहत नाही. 3 ओळींची व विषम शब्दसंख्येची रचनाच हायकूला अधिक जवळची आहे. म्हणून पूर्वी केलेले जे अनुवाद होते त्यांना पुन्हा नवे वळण मी दिले. पुन्हा बऱ्याच हायकू नव्या पद्धतीने लिहिल्या. त्यातल्या काही इथे देत आहे. ही पृथ्वी एक दवाचा थेंब म्हणतात. ही पृथ्वी एक दवाचा थेंब म्हणतात, गोष्ट असेल ही खरी, पण तरी. अजून एक पाहूया. मृत पत्नीची फणी पावलाखाली आली अचानक. मृत पत्नीची फणी पावलांखाली आली अचानक, हृदयात उठली हिमवेदना दाहक. आणि आता पुढे बघा. खोल काळोख्या विहिरीतून हळूहळू वर येणारी बादली. खोल काळोख्या विहिरीतून हळूहळू वर येणारी बादली, पाण्यात तरंगणारी गुलाबी पाकळी. जपानी हायकूंचे मराठी अनुवाद करताना मला मराठीतल्या तत्सदृश रचना आठवू लागल्या. ज्ञानदेवांची ही ओवी अगदी हायकूसारखीच वाटत नाही का? कमळावरी भ्रमर पाय ठेवती हळूवार, कुचंबेल केसर इया शंका. शांताबाईंचा मराठी साहित्याचा व्यासंग किती दांडगा होता हेही यावरून कळावं.
खरं तर त्या चालता बोलता ज्ञानकोशच होत्या. हे सगळं मनात साठलेलं म्हणजे संदर्भ त्यांच्या साहित्यात, गीतात उमटत. गीतकार म्हणूनही त्यांनी असे अनुवाद लीलया साधलेले आहेत. तोच चंद्रमा नभात हे अजरामर गीत हे एका संस्कृत श्लोकावरून बेतलेलं आहे हे आपल्याला ठाऊक असतंच. आज त्यांच्या जयंतीला त्यांच्या साहित्यातील अनुवाद ह्या एका वेगळ्या पैलूविषयी आपण बोललो. तुम्हाला शांताबाई असं म्हटल्यावर काय आठवतं हे आम्हालाही नक्की सांगा. आणि हा आजचा भाग कसा वाटला हेही प्रतिक्रियेमध्ये सांगा. आणि असे वेगवेगळे विषय पाहण्यासाठी मधुरा वेलणकर साटम ही आमची वाहिनी. तिला पसंती द्या, तिचा प्रसार करा आणि तिचे सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नव्या गोष्टीसह. धन्यवाद.